हे स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो की तू मला तुझ्या तारण व आरोग्याच्या योजनेचे ज्ञान दिलेस. मी तुझे आभार मानतो, कारण प्रभू येशू ख्रिस्त मला आजारातून मुक्त करण्यासाठी स्वतः आजारी झाला आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. मी तुझे धन्यवाद करतो, कारण आता मला स्वतःचे आजार व पापे सहन करण्याची गरज नाही, कारण तू मला ख्रिस्त प्रगट केला आहेस. आधी माझी अशी समजूत होती की रोग आणि आजार, दुःख आणि वेदना हे आदाम आणि हव्वेच्या पहिल्या आज्ञाभंगाच्या पापाचा परिणाम आहे, आणि म्हणून मी गृहीत धरले की जीवनात सतत भीती दाखवणाऱ्या या रोगांपासून मला सुटका नाही. प्रभू, मला ठाऊक आहे की आजच्या आधुनिक जगात वैद्यकीय विज्ञान फार पुढे गेले असूनही आपले जग अजूनही आजार, वेदना आणि वेगवेगळ्या रोगांनी पीडित आहे. परंतु माझ्या आजारांसाठी सैतान कारणीभूत आहे, आणि सर्व सैतानांची कृती आणि आजारांवर मात करण्याचा मला कराराद्वारे अधिकार आहे. हे सत्य समजल्यावर मी खुश आहे. मला आश्चर्य वाटतं प्रभू की तू मनुष्य जातीला सैतानाच्या ताब्यात सोडले नाहीस. तुझ्या विरुद्ध मी बंड केल्यावर आणि तुझ्या जीवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर मी अनंतकालीन मृत्यूदंडास पात्र होतो. रोमकरास पत्र 3 अध्याय 24 आणि 25व्या वचनामध्ये, किती तुझे हे प्रेम महान! मी लायक नसतानाही तू आपल्या पुत्राला येशूला माझ्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी खंडणी म्हणून दिलेस. हे परमेश्वरा, तू माझ्यावर एवढे महान प्रेम का केलेस? माझ्या स्वभावात असे काहीच चांगले नाही की तू माझ्यावर कृपा करावीस. मी लायक नसतानाही तू माझ्यावर अनंत प्रेम केलेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद. मी केलेल्या पापांचे दुष्परिणाम माझ्या आयुष्यावर झाले. माझे शरीर सर्व प्रकारच्या रोग आणि आजारांच्या बळी पडले. मला त्रास देऊन माझी उपयोगिता नष्ट करण्याची सैतानाची ही युक्ती होती. आता मला समजले की प्रभू येशू ख्रिस्त फक्त माझ्या पापांसाठीच नाही मेला, तर माझ्या पापी स्वभावाच्या दुष्परिणामांसाठीही त्याने आपल्या शरीरात वेदना सहन केल्या. आता मला खात्री पटली आहे की त्याने माझे सर्व रोग, आजार आणि वेदना स्वतःवर घेतल्या, जेणेकरून मला पूर्णपणे निरोगी जीवन मिळावे. यशया 52 अध्याय 14व्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे, प्रभू येशूच्या शरीराचा अत्यंत छळ करण्यात आला. त्याला चाबकाने इतके मारले गेले की त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. स्तोत्रसंहिता 129:3 प्रमाणे, प्रभू येशूचा चेहरा विद्रूप केला गेला. त्याची पाठ चाबकाने फोडली गेली, जणू पाठीवर नांगर फिरवला होता. त्याला घायाळ केले गेले आणि आमच्या दुष्कर्मासाठी त्याला ठेचले गेले. माझे सर्व आजार येशूवर लादले गेले आणि त्याने माझ्यासाठी ते सहन केले, म्हणजे मला मुक्ती मिळावी. आता मला कळाले, मी माझ्या सर्व आजार व पापांचे मूळ हे फसवणारा सैतान आहे. संपूर्ण निश्चयाने मी सैतानाकडे माझी पाठ फिरवतो आणि माझ्या जीवनात प्रभूचे सानिध्य, शांती, जीवन आणि आरोग्य स्वीकारतो. आता हे पित्या, तुझ्या वचनानुसार मी येत आहे, हे जाणून की तुझे वचन नेहमीच उत्तम आहे आणि तू तुझी अभिवचने पुरी करतोस. तू म्हणालास, मी बरा करणारा परमेश्वर आहे. धन्यवाद प्रभू या सत्यासाठी की जेव्हा मी येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी जे सर्व केले त्यावर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माझा उद्धारकर्ता
आणि तारणारा म्हणून स्वीकार करतो, तेव्हा सैतानाला माझ्या जीवनात जागा उरत नाही. लूक 10 अध्याय 19 वचनामध्ये प्रभू येशू तू म्हणालास, पहा मी तुम्हाला सर्व शत्रूंवर अधिकार देत आहे आणि कुठलीही शक्ती तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही. लूक 9 अध्याय 1 वचनाप्रमाणे प्रभू येशू तुम्हाला सर्व सत्तांवर मात करण्याचा आणि रोगांना बरे करण्याचा अधिकार दिला आहेस. मार्क 16 अध्याय 18 वचनामध्ये तू वचन दिलेस की एका विश्वासूच्या नात्याने मी येशूच्या नावात सर्व भूते काढू शकतो आणि डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यास रोग नक्की बरे होतील आणि आरोग्य मिळेल. प्रेषितांची कृत्ये 10 अध्याय 38 वचन अधिकार घेऊन माझ्या जीवनात ज्या शत्रूंनी मला त्रास दिला आहे त्यांना मी धमकावतो आणि सैतानाचा विरोध करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी आजार, जो एक दुर्बलतेचा आत्मा आहे, त्याला माझ्यातून निघून जाण्याची आणि आजारांच्या सर्व लक्षणांना नष्ट होण्याची आज्ञा करतो. परमपित्या, तू माझी प्रार्थना ऐकली आणि उत्तर दिले म्हणून धन्यवाद. माझे पाप आणि माझे आजार प्रभू येशू तू स्वतःवर घेतलेस. आता मी त्यापासून मुक्त झालो आहे. जेव्हा तू माझ्या आजारांसाठी चाबकाचे फटके खाल्लेस, तेव्हा तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झाले. येशू ख्रिस्ताचे जीवन आणि कृपा जी आता माझ्यामध्ये राहत आहे, ती मला सर्व पाप आणि रोगातून बरे करते. माझे तारण झाले आहे, मी बरा झालो आहे आणि मी मुक्त आहे. आता मी जाणतो की सैतानाने माझ्यावरील हक्क गमावलेला आहे आणि म्हणून कोणतेही पाप मला दोषी ठरवू शकत नाही आणि कोणत्याही आजाराला माझ्या शरीरात राहण्याचा अधिकार नाही. माझे शरीर आता पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. तुझ्या वचनावर विश्वास ठेवून माझ्या शरीराच्या आरोग्यासाठी हक्काने दावा करतो. रोगाचा तू मुळासकट नाश केला आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझ्या अभिवचनानुसार मी नक्कीच बरा होईन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. हे येशू, तू माझा प्रभू आहेस. तू मला जीवन देतोस. मी मुक्त आहे आणि मी निरोगी आहे. माझे पूर्वीचे जीवन, माझी जुनी पापे, मी केलेल्या चुका, माझी जुनी दुखणी आणि आजार आता नाहीसे झाले आहेत, कारण ख्रिस्ताचे जीवन आणि त्याचे सामर्थ्य मला आरोग्य देत आहे आणि मला संपूर्ण बनवत आहे. आजपासून मी येशूमध्ये एका नवीन आणि निरोगी जीवनाची सुरुवात करतो, कारण तू माझे जीवन आणि माझे सर्वस्व आहेस. येशू, तू माझ्याबरोबर व माझ्यामध्ये आहेस. धन्यवाद प्रभू. या प्रार्थनेत स्थिर राहण्याकरता मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा आणि संगतीचा स्वीकार करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मी स्वर्गीय पित्याकडे करतो. आमेन. आता मी माझ्या त्रासाच्या मूळ कारणाला धिक्कारले आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवून मी स्वीकारतो की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. न डगमगता मी माझ्या विश्वासाला घट्ट धरून ठेवतो, कारण परमेश्वराने स्वतः मला वचन दिले आहे आणि परमेश्वर विश्वासू आहे. माझ्या शरीरातील कोणत्याही लक्षणांकडे मी लक्ष देणार नाही, कारण ते माझ्या विश्वासाच्या विरुद्ध बोलते. मी माझ्या प्रार्थनेबद्दल शंका बाळगणार नाही. मी केवळ आरोग्य आणि स्वास्थ्य याबद्दल विचार करणार आहे आणि देवाने दिलेल्या वचनाविरुद्ध कोणताही विचार मी माझ्या मनात येऊ देणार नाही. माझे शब्द माझ्या विश्वासाचा आधार आहेत. मी बरा होईन. ह्याशिवाय इतर सर्व
हे सैतानाकडून येणारे खोटे शब्द आहेत. मी अब्राहमासारखेच करेन. वचनाकडे लक्ष ठेवून विश्वासात बळकट राहील. परमपित्या तुझे धन्यवाद. प्रभू येशू तुझे धन्यवाद. पवित्र आत्म्या तुझे धन्यवाद. आमेन.